नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि आपण काल पहा भागीदारी या घटकावरचे काही प्रश्न पाहिले होते. आज आपल्याला नळ आणि पाण्याची टाकी या घटकावर काही प्रश्न पाहायचे आहेत. आता जसं आपण काळ, काम आणि मजूर या घटकामध्ये लसावी पद्धत पाहिली होती, त्याच पद्धतीनं नळ आणि पाण्याची टाकी या घटकावरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर आपण कुठलीही प्रस्तावना न करता डायरेक्ट आता या ठिकाणी एक एक प्रश्नाला सुरुवात करू. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 15 तासामध्ये भरतो. दोन्ही नळ एकदा सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा, आता पहिली पद्धत, एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो आणि तीच टाकी दुसरा नळ 15 तासामध्ये भरतो आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल असं आपल्याला विचारलं. त्याचा फॉर्म्युला आहे बेटा एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय. ठीक आहे, एक्स वाय म्हणजे काय? त्या दोन संख्यांचा गुणाकार 15 गुणिले 10 आणि एक्स अधिक वाय म्हणजे काय? त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे 10 अधिक 15 किती होणार? तर 25. ठीक आहे, आता त्यानंतर पहा, या ठिकाणी आपण जर वरचा गुणाकार केला तर 15 10 किती होणार? 150. 15 10 150 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 25. आता 150 ला जर 25 ने भागलं तर 25 6 150 म्हणजे किती तास लागतील? तर 6 तास. ठीक आहे, ही झाली पहिली पद्धत. आता पहा पद्धत क्रमांक 2. दुसरी पद्धत कशी सांगता येईल? तर आता 10चा आणि 15चा लसावी काढा. 10चा आणि 15चा लसावी किती येतो? 30. ठीक आहे, मग 10चा आणि 15चा लसावी 30 येतो. आता आपण असं म्हणू की त्या टाकीची कॅपॅसिटी एकूण किती आहे? 30 लिटर. मग हे 30 लिटरची टाकी, हा पहिला जो नळ आहे तो किती तासामध्ये भरतो? 15 तासामध्ये. आणि तीच टाकी, सॉरी, पहिला जो नळ आहे तो ती टाकी भरतो किती तासामध्ये? 10 तासामध्ये. आणि तीच टाकी दुसरा नळ किती तासामध्ये भरतो? 15 तासामध्ये. मग आता हा जो पहिला नळ आहे तो प्रति तास किती पाणी भरेल बघा? प्रति तास किती लिटर पाणी भरेल? तर 10 त्रिक 30 म्हणजे पहिला नळ प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो. आणि त्याच्यानंतर दुसरा नळ 15 दुनी 30 प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 2 लिटर. मग दोघे मिळून प्रत्येक तासाला किती पाणी भरतात? 5 लिटर. दोघे मिळून प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी भरतात. तर दोघे मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरतील? तर एकूण टाकीची क्षमता किती आहे? 30 लिटर. आणि हे दोन्ही नळ मिळून प्रत्येक तासाला किती पाणी भरतात? 5 लिटर. 5 6 30 म्हणजे दोघे मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरायला पाहिजे? तर 6 तासामध्ये. पहा पर्याय नंबर 3, 6 तासामध्ये भरेल. ठीक आहे, त्यानंतर आता पहा प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न, एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो. एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो. ठीक आहे, 10 तासात भरतो. आणि दुसरा नळ ती टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो. दोन्ही नळ एकदाच सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? आता पहा, हा भरणारा जो नळ आहे तो 15 तासामध्ये टाकी भरतो आणि रिकामा करणारा जो नळ आहे तो ती टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो. दोन्ही नळ जर एकदा सुरू केले तर टाकी किती वेळामध्ये भरेल असं विचारलं. मग पहिली पद्धत, आता एक नळ टाकी भरणारा आहे आणि एक नळ टाकी रिकामी करणारा आहे. तर इथं फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला एक्स वाय छेदामध्ये एक्स मायनस वाय. एक्स वाय म्हणजे काय? त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 15 गुणिले 10 आणि एक्स मायनस वाय म्हणजे काय? त्या दोन संख्यांमधला फरक 15 आणि 10 मधला फरक किती आहे? 5. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण 5 ने या ठिकाणी तोडू. 5 त्रिक 15 आणि उरलं किती आता? 10 त्रिक 30 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 30 तास. दोन्ही नळ एकदा सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? ती टाकी किती वेळामध्ये भरायला पाहिजे? 30 तासामध्ये. आता पहा दुसरी पद्धत. या ठिकाणी दुसरी पद्धत जर आपण पाहिली तर काय करू आपण? 10चा आणि 15चा लसावी काढू. किती येतो? 30. 10चा आणि 15चा लसावी किती आहे? तर 30 आहे. म्हणजे आता ही त्या टाकीची कॅपॅसिटी झाली. ती टाकी किती लिटरची आहे? 30 लिटरची. आणि ही टाकी पहिल्या नळाने किती तासामध्ये भरते? 10 तासात भरते. आणि बेटा दुसऱ्या नळाने ती टाकी भरलेली असताना 15 तासामध्ये काय होते? रिकामी होते. मग पाहता प्रति तास, आता प्रति तास काय होईल? तर पहा,
ही 30 लिटरची टाकी हा पहिला नळ 10 तासामध्ये भरतो, म्हणजे 10 त्रिक 30, तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 3 लिटर. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरा जो नळ आहे तो ही 30 लिटरची टाकी 15 तासामध्ये रिकामी करतो, म्हणजे तो प्रत्येक तासाला किती टाकी रिकामी करतो? 15 दुनी 30, 2 लिटर. मग पहा, हा पहिला नळ पहिल्या तासामध्ये, हा जो पहिला नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो, आणि हा जो दुसरा नळ आहे तो प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी रिकामं करतो. म्हणजे दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाईल. ठीक आहे. मग आता दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर टाकी किती वेळामध्ये भरेल? आपला आता आन्सर पहा काय असेल. एकूण कॅपॅसिटी किती आहे टाकीची? 30 लिटर. आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केलं तर बेटा काय झालं? प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी भरलं जाते. छेदामध्ये 1 घ्या. 30 ला जर आपण 1 न भागलं तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 30 तास. दोन्ही नळ एकदा चालू केल्यास ती टाकी किती वेळामध्ये भरेल? त्याचं उत्तर यायला पाहिजे 30 तासामध्ये भरेल. म्हणजे पर्याय नंबर किती? 1 आहे. ठीक आहे. चला पुढं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. तिसरा प्रश्न. एक नळ एक टाकी 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 10 तासामध्ये व तिसरा नळ 20 तासामध्ये भरतो. तिन्ही नळ एकदा सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? पाहता, पहिला नळ टाकी 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 10 तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ 20 तासामध्ये टाकी भरतो. तिन्ही नळ एकदा चालू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? बेटा काय करायचं? 8, 10 आणि 20 यांचा लसावी काढा. किती येतो? 40. ठीक आहे. मग आता त्या टाकीची कॅपॅसिटी किती झाली? 40 लिटर. मग आता ही 40 लिटरची टाकी एक नळ किती तासामध्ये भरतो? 8 तासात. दुसरा नळ 10 तासात आणि तिसरा नळ 20 तासामध्ये भरतो. मग पहिला नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो बघा? 8 पंचे 40 किती भरतो? 5. दुसरा नळ 10 चोक 40 म्हणजे प्रत्येक तासाला किती भरतो? 4. आणि तिसरा नळ 20 दुनी 40 म्हणजे प्रत्येक तासाला किती भरतो? 2. मग हे तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाईल? 5 आणि 4 9 आणि 9 2 11. म्हणजे तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला 11 लिटर पाणी भरलं जाईल. आपल्याला विचारलं तिन्ही नळ एकदा चालू केल्यास ती टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा मग आता आन्सर कसं काढायचं. टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 40 लिटर. एकूण 40 लिटर. आणि तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाते? 11 लिटर. आता 40 ला जर 11 न भागलं, 11 ला 11, 11 3 33 आणि बाकी किती उरली? 7. म्हणजे 3.711 तास एवढ्या वेळामध्ये तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर ती टाकी 3.711 तासामध्ये भरेल. 3.711 तास. म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर किती असायला पाहिजे? 1. पर्याय नंबर 1 असेल. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न पाहता. चौथा प्रश्न काय पहा. एक नळ एक टाकी 20 तासामध्ये भरतो. पहा, एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा 30 तासात भरतो आणि तिसरा 40 तासामध्ये ती रिकामी करतो. बघा, पहिला जो नळ आहे तो टाकी 20 तासामध्ये भरतो, दुसरा जो नळ आहे तो टाकी 30 तासात भरतो. मात्र तिसरा नळ जो आहे तो भरलेली टाकी 40 तासामध्ये काय करतो? रिकामी करतो. रिकामी करतो. तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा, आता आपण काय करू? 20, 30 आणि 40 यांचा लसावी काढू. तर त्यांचा लसावी किती येतो बघा? 120. 120. या तिन्ही संख्यांचा लसावी 20, 30 आणि 40 यांचा लसावी किती येतो? 120. सांगा, जो पहिला नळ आहे तो 120 लिटरची टाकी किती तासात भरतो? 20 तासात. दुसरा जो नळ आहे तो ही टाकी किती तासामध्ये भरतो? 30 तासात. आणि तिसरा जो नळ आहे तो ही टाकी किती तासामध्ये रिकामी करतो? 40 तासात. 2 नळ टाकी भरणारे आहेत आणि एक नळ हा टाकी रिकामी करणारा आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रति तास, आता काय बघू आपण? प्रति तास. पहा, पहिला नळ 120 लिटरची टाकी 20 तासात भरतो, म्हणजे तो प्रत्येक तासाला किती पाणी भरणार? 20 6 120 म्हणजे 6 लिटर भरणार. दुसरा नळ 120 लिटरची टाकी 30 तासामध्ये भरतो, म्हणजे 30 चोक किती? 120. मात्र तिसरा जो नळ आहे तो 120 लिटरची टाकी
40 तासामध्ये रिकामी करतो, म्हणजे तो प्रत्येक तासाला किती पाणी रिकामं करतो? 3 लिटर. मग आता काय होईल बघा, तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर काय होईल? तर तिन्ही नळ जर एकदा चालू केले बेटा, तर आता हे 2 नळ किती भरतात? 6 4 10, आणि त्या भरलेल्या 10 मधून हा नळ 3 लिटर पाणी रिकामं करतो, म्हणजे 10 मधून 3 गेले, याचा अर्थ प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाते? 7 लिटर. हे दोघं मिळून 10 लिटर भरतात, आणि त्या 10 मधून 3 लिटर पाणी हा कमी करतो, म्हणजे प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाईल? 7 लिटर. कधी? तिन्ही नळ एकदा चालू केल्याच्या नंतर. मग पहा आता, तिन्ही नळ एकदा चालू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? मग आता पहा आन्सर कसं काढायचं. एकूण टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 120 लिटर. आणि तिन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक तासाला किती पाणी भरलं जाणार आहे? 7 लिटर. ठीक आहे. आता पहा, आपण इकडे 120 ला 7 न भाग देऊन पाहू काय होईल. पहा, 7 1 7, किती उरले? 5, वरचा शून्य खाली घ्या, 7 7 49, बाकी किती उरली? 1. मग सांगा, 120 ला जर 7 न भागलं तर भागाकार किती येतो? 17. भागाकार येतो 17, बाकी किती उरते? 1. आणि भाजक किती आहे बेटा? 7. म्हणजे तिन्ही नळ एकदा सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरेल? 17.1/7 तासामध्ये भरेल. 17.1/7, 17.1/7 तास, म्हणजे उत्तर पर्याय नंबर किती असेल आपलं? 1 असेल. ठीक आहे. चला, त्यानंतर आपण जाऊ 5व्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 बघा. 5वा प्रश्न. समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासामध्ये पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळामध्ये भरेल? आता मला सांगा, नळांचा व्यास जर समान असेल तर अशा वेळेस जेव्हा आपण नळांची संख्या कमी करू तेव्हा वेळ कसा लागेल? जास्त. आणि नळांची संख्या जर वाढवली तर वेळ कसा लागेल? कमी. म्हणजे याच्यामध्ये चलन कोणतं असेल? व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनामध्ये बेटा काय स्थिर असतो? तर गुणाकार स्थिर असतो. मग बघा, 5 नळांना किती वेळ लागतो? 5 नळांनी 20 तास लागतात. तर आता किती नळ सुरू ठेवले? 4 नळ. 4 नळांनी किती तास लागतील? बघा, जेव्हा 5 नळ चालू केले तेव्हा 20 तास लागतात. जेव्हा 4 नळ चालू केले तेव्हा किती तास लागतील? तर x तास लागतील. तर x ची किंमत काढा. इकडे आहे 5 गुणिले 20, आणि त्या 4 ला इकडे छेदामध्ये घ्या. 4 पंचे 20 आणि 5 5 25, म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 25. म्हणजे जेव्हा 4 नळ सुरू ठेवले तेव्हा ती टाकी किती वेळामध्ये भरेल? तर किती तासामध्ये भरायला पाहिजे? तर 25 तासामध्ये भरायला पाहिजे. पर्याय नंबर 3 दिसतो, 25 तास. ठीक आहे. चला, नेक्स्ट पुढचा प्रश्न बेटा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6. दोन नळ एक टाकी अनुक्रमे 30 व 40 तासामध्ये भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या 10 तास आधी दुसरा नळ बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा, 2 नळ आहेत. पहिला नळ टाकी किती वेळामध्ये भरतो? 30 तासात. आणि दुसरा नळ टाकी किती वेळामध्ये भरतो? 40 तासात. आता आपण काय करूया, 30चा आणि 40चा लसावी काढू. 30 आणि 40 यांचा लसावी किती येतो? 120. ठीक आहे, 120. मग ते टाकीची कॅपॅसिटी आपण आता किती मानली? 120. मग पहिला नळ ही टाकी किती तासामध्ये भरतो? 30 तासात. आणि दुसरा नळ ही 120 लिटरची टाकी किती तासामध्ये भरतो? 40 तासात. मग प्रति तास काय होईल बघा, प्रति तास. आता 120 लिटर हा पहिला नळ 30 तासामध्ये भरतो, म्हणजे 30 चोक 120, म्हणजे पहिला नळ प्रत्येक तासाला किती टाकी भरतो? 4 लिटर. आणि दुसरा नळ 40 त्रिक 120, म्हणजे प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 3 लिटर. म्हणजे पहिला जो नळ आहे तो प्रत्येक तासाला 4 लिटर पाणी भरतो, आणि दुसरा जो नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो. मग दोघं मिळून प्रत्येक तासाला किती पाणी भरतात? दोघे मिळून प्रत्येक तासाला 7 लिटर पाणी भरतात. पण पुढे काय सांगितलं पहा आता, दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या 10 तास आधी दुसरा नळ बंद केला. म्हणजे टाकी भरण्यासाठी 10 तास बाकी असताना दुसरा नळ बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळात भरेल? मग पहा, टाकी भरण्यासाठी 10 तास असताना
कोणता नळ बंद केला? दुसरा नळ बंद केला. म्हणजे समोरचे 10 तास कोणता नळ चालू होता? पहिला नळ. मग या समोरच्या 10 तासामध्ये पहिल्या नळाने 10 गुणिले 4 किती पाणी भरलं असेल? 40 लिटर. ठीक आहे. म्हणजे समोरच्या 10 तासामध्ये पहिल्या नळानं 40 लिटर पाणी भरलं. आता मला सांगा की शिल्लक किती राहिलं आता पाणी? 120 मधून हे 40 गेले तर शिल्लक किती उरलं? 80. किती लिटर उरलं? 80. आता हे 80 लिटर पाणी अगोदर दोघांनी मिळून भरलं होतं. मग हे 80 लिटर दोघांनी मिळून भरलं. मग दोघे मिळून प्रत्येक तासाला किती भरतात? 7. ठीक आहे, 7 लिटर पाणी भरतात. आता आपण 80 ला जर 7 न भागलं तर 7 ला 7 भागाकार किती होतो? 11 आणि बाकी किती उरते? 3. म्हणजे त्या दोघांनी मिळून किती वेळ पाणी भरलं? 11.3 तास. आणि या एकट्यानं किती वेळ भरलं होतं? 10 तास. मग आता आपला आन्सर काय येईल? तर आन्सर येईल आपलं 10 तास अधिक 11.3 तास. मग 11 आणि 10 किती होणार? 21. 21.3 तास हे आपलं उत्तर असायला पाहिजे. अलग लक्षात पहा, जो पहिला नळ आहे तो समोरचे 10 तास चालला ना, हे 10 तास. आणि मग हे किती पाणी भरलं त्यानं? 40 लिटर. 120 मधून हे 40 गेले तर उरलं किती? 80. हे 80 लिटर दोघांनी मिळून भरलं होतं. आणि हे 80 लिटर भरण्यासाठी दोघांना किती वेळ लागला होता? 11.3 तास. मग एकूण किती वेळामध्ये टाकी भरेल? तर हे 10 तास आणि हे 11.3 तास म्हणजे 21.3 तास. 21.3 तास. पर्याय नंबर 1 आहे. पहा, पर्याय नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहू आता. प्रश्न क्रमांक 7. पहा, एक नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो. ठीक आहे, चला. एक नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो. दुसरा नळ ती टाकी 15 मिनिटामध्ये रिकामी करतो. जर टाकी आधीच 203 भरलेली असेल तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये पूर्ण रिकामी होईल? पाहता, एक नळ 20 तासामध्ये एक नळ एक टाकी 20 मिनिटामध्ये भरतो आणि दुसरा नळ 15 मिनिटामध्ये काय करतो? रिकामी करतो. पहिल्यांदा एवढंच लक्षात घ्या, 20चा आणि 15चा लसावी काढा. किती येतो तो? 60. 20 आणि 15चा लसावी किती आहे बेटा? 60. मग पहिला नळ 60 लिटरची टाकी किती मिनिटामध्ये भरतो? 20 मिनिटात. आणि दुसरा जो नळ आहे तो 60 लिटरची टाकी किती मिनिटामध्ये रिकामी करतो? 15 मिनिटात. मग आता प्रति मिनिट, आपण काय म्हणू? प्रति मिनिट. पहा, प्रति मिनिट. आता 60 लिटरची टाकी हा 20 मिनिटामध्ये भरतो म्हणजे हा प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरणार? 20 त्रिक 60 लिटर म्हणजे प्रत्येक मिनिटाला तो 3 लिटर भरणार. त्याच्यानंतर हा जो आहे 15 मिनिटामध्ये टाकी रिकामी करतो म्हणजे 15 मिनिटामध्ये रिकामी करतो म्हणजे 15 चोक 60 म्हणजे तो प्रत्येक मिनिटाला किती टाकी रिकामी करेल? 4 लिटर. ठीक आहे. मग आता या ठिकाणी दोन्ही नळ जर आपण एकदा चालू केले तर काय होईल बरं? दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर हा प्रत्येक तासाला किती रिकामी करत आहे? 4. आणि तो किती भरत आहे? 3. म्हणजे याचा अर्थ हा 4 रिकामी करतो आणि तो 3 भरतो म्हणजे याचा अर्थ प्रत्येक तासाला टाकी किती रिकामी व्हायली? मायनस म्हणजे निगेटिव्ह म्हणजे रिकामी आणि पॉझिटिव्ह म्हणजे भरत आहे, असं लक्षात ठेवायचं. चला, तर आता दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर काय होणार आहे? तर प्रत्येक मिनिटाला 1 लिटर टाकी रिकामी होणार आहे. आता पहा पुढे काय म्हणते. तर जर टाकी आधीच 203 भरली असेल तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये पूर्ण रिकामी होईल? पहा, टाकी आधीच किती भरलेली आहे? 203. मग एकूण कॅपॅसिटी किती आहे? 60 लिटर. 60 चे 2/3, 3 दुनी 6, समोरचा एक 0 आणि 20 दुनी 40. ही टाकी किती भरलेली आहे बेटा? 40 लिटर भरलेली आहे. आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर ही टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल असं आपल्याला विचारलं. मग टाकी किती भरलेली आहे? 40 लिटर. आणि दोन्ही नळ जर एकदा चालू केले तर प्रत्येक मिनिटाला किती टाकी रिकामी झाली? 1 लिटर. मग 40 ला 1 न भाग द्या म्हणजे दोन्ही नळ एकदा चालू केल्यास ती टाकी किती मिनिटामध्ये रिकामी होईल? तर उत्तर किती यायला पाहिजे? 40 मिनिटामध्ये रिकामी व्हायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. किती मिनिट? 40 मिनिट. ठीक आहे. चला पुढं.
प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 15 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळामध्ये भरेल? पहा, एक नळ टाकी 10 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ टाकी 15 तासामध्ये भरतो. एवढं लक्षात घ्या. पहिल्यांदा 10चा आणि 15चा लसावी काढा. किती येतो बेटा? 10चा आणि 15चा लसावी किती? 30. आता त्या टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 30 लिटर. मग ही 30 लिटरची टाकी पहिला नळ किती तासामध्ये भरतो? 10 तासात. आणि ही 30 लिटरची टाकी दुसरा नळ किती तासामध्ये भरतो? 15 तासात. ठीक आहे. मग आता काय होईल पहा, प्रति तास काय होणार? तर 10 त्रिक 30 म्हणजे पहिला जो नळ आहे तो प्रत्येक तासाला किती पाणी भरणार? 3 लिटर. आणि दुसरा जो नळ आहे तो 15 दुनी 30 प्रत्येक तासाला किती पाणी भरणार? 2 लिटर. ठीक आहे. पहिला नळ प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो आणि दुसरा नळ प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरतो. आता पुढे काय म्हणलं? दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला. मग दुसरा नळ किती तास चालू ठेवला? 2 तास चालू ठेवला आणि बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळामध्ये भरेल? आता बघा, भरलेले पाणी किती? भरलेले पाणी किती? तर पहा, आता भरलेले पाणी किती? दुसरा नळ किती तास चालू ठेवला? 2 तास. आणि तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 2 लिटर. म्हणजे त्यानं किती पाणी भरलं? 4 लिटर. ठीक आहे. म्हणजे दुसरा नळ 2 तास चालू ठेवला म्हणजे तो प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरतो आणि तो 2 तास चालू ठेवला म्हणजे त्यानं किती पाणी भरलं? 4 लिटर. आता शिल्लक पाणी किती भरायचं बेटा? शिल्लक पाणी किती आहे? तर एकूण टाकीची क्षमता किती आहे पहा. एकूण टाकीची क्षमता आहे 30. त्यापैकी यानं 4 लिटर भरलं म्हणजे आता किती उरलं? तर या ठिकाणी 26 लिटर पाणी भरायचं आहे. आणि आता हे 26 लिटर कुणाला भरायचं आहे? पहिल्या नळाला. मग पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळामध्ये भरेल? मग पहा, उर्वरित म्हणजे किती? 26 लिटर भरायचं आहे. आणि जो पहिला नळ आहे तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 3 लिटर. आता 26 ला 3 न भाग द्या. 3 ला 3, 3 8 24 आणि किती उरले? 2. म्हणजे उत्तर किती आला पाहिजे? 8.2/3 तास. 8.2/3 तास म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 2. ठीक आहे. 8.2/3 तास. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पहा. 9वा प्रश्न. एक नळ एक टाकी 20 तासात व दुसरा नळ 40 तासात भरतो. पहिला नळ 5 तास सुरू ठेवला व बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल? सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे पहा. पहिला जो नळ आहे तो टाकी 20 तासामध्ये भरतो आणि दुसरा जो नळ आहे तो टाकी 40 तासामध्ये भरतो. पहिल्यांदा एवढंच लक्षात घ्या, 20चा आणि 40चा लसावी किती? 40. म्हणजे त्या टाकीची कॅपॅसिटी किती म्हणली आपण आता? 40 लिटर. ठीक आहे. टाकीची कॅपॅसिटी आहे 40 लिटर. मग हे 40 लिटरची टाकी हा पहिला नळ किती तासामध्ये भरतो? 20 तासात. आणि ही 40 लिटरची टाकी दुसरा नळ किती तासामध्ये भरतो? 40 तासात. मग आता बघा, प्रति तास. आता काय बघायचं? प्रति तास. मग पहिला नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? तर 20 दुनी 40, 2 लिटर भरतो. आणि दुसरा नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? तर 40 एक 40. ठीक आहे. मग आता पहा, पहिला नळ किती तास चालू ठेवला? पहिला नळ 5 तास सुरू ठेवला आणि बंद केला. मग भरलेलं पाणी किती बघा? भरलेला भाग किती असेल? तर पहिला नळ किती तास चालू ठेवला? 5 तास. आणि नंतर तो बंद केला. मग पहिला नळ 5 तास चालू ठेवला, तो प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 2 लिटर. म्हणजे त्यानं किती पाणी भरलं बेटा? 10 लिटर. 10 लिटर भरलं आणि मग तो बंद केला. मग आता शिल्लक पाणी किती आता? शिल्लक पाणी किती आहे भरायचं पहा. एकूण कॅपॅसिटी होती 40. 40 पैकी पहिल्या नळानं 10 लिटर पाणी भरलेलं आहे. म्हणजे आता शिल्लक पाणी आहे किती? 30 लिटर. आणि आता हे शिल्लक पाणी कुणाला भरायचं आहे? उर्वरित टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल? मग शिल्लक पाणी भरण्यासाठी म्हणजे किती लिटर? 30 लिटर. कोणत्या नळाला? दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल? आणि दुसरा नळ हा प्रत्येक तासाला किती भरतो? 1 लिटर पाणी भरतो. म्हणजे 30 ला जर 1 न भागलं
बेटा 30 ला 1 न भागलं तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 30 तास. किती यायला पाहिजे? 30 तास. बघा पर्याय नंबर 3 दिसतो. किती? 30 तास. पर्याय नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊ आपण. 10वा प्रश्न. चला. एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासामध्ये पूर्ण रिकामी होईल? आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं, एक नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो? 10 तासामध्ये भरतो. ठीक आहे. एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. याचा अर्थ काय? जर टाकीला छिद्र नसेल, टाकीला जर छिद्र नसेल तर तो नळ ती टाकी किती तासामध्ये भरतो? 10 तासात. परंतु टाकीला जर छिद्र असेल तर टाकी भरण्यासाठी 5 तास उशीर होतो, है ना? म्हणजे याचा अर्थ भरणारा जो नळ आहे 10 तासात भरतो आणि नळही चालू असेल आणि छिद्रही चालू असेल तर ती टाकी किती तासामध्ये भरणार? 15 तासामध्ये भरणार. म्हणजे छिद्रही आणि नळही चालू असेल तेव्हा टाकी भरणार 15 तासात आणि फक्त नळ चालू केला तर टाकी भरणार 10 तासात. तर टाकी किती तासामध्ये भरेल? जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासामध्ये पूर्ण रिकामी होईल असं आपल्याला विचारलं. तर या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचं आहे एक्स वाय छेद एक्स मायनस वाय. पहा, एक्स वाय म्हणजे काय? तर 15 गुणिले 10 आणि एक्स मायनस वाय म्हणजे काय? तर 15 मायनस 10. आता त्या ठिकाणी काय करा, 15 गुणिले 10 किती होतात? 150. 15 गुणिले 10 150 आणि 15 तून 10 गेले किती? 5. आणि जर 150 ला 5 न भागलं तर 5 त्रिक 15 आणि समोरचा आहे 0. म्हणजे किती तास यायला पाहिजे उत्तर? 30 तास. किती तास यायला पाहिजे? 30 तास. बघा पर्याय नंबर 3 दिसतो. किती? 30 तास. पुन्हा एकदा बघा, हा नळ किती तासामध्ये टाकी भरतो? 10 तासात. परंतु टाकीला छिद्र असल्यामुळं टाकी 5 तास उशिरा भरते. म्हणजे फक्त नळ चालू ठेवला तर 10 तासात भरते आणि नळही चालू असेल आणि छिद्रही चालू असेल तर 5 तास उशिरा भरते. म्हणजे किती वेळ लागतो? 15 तास. म्हणून या ठिकाणी आपण एक्स ची किंमत 15 घेतली आणि वाय ची किंमत किती घेतली? 10 घेतली. आपलं उत्तर मिळेल 30 तास. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 11. दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. आता लक्षात ठेवा, दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिला नळ एक टाकी 15 तासामध्ये भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळामध्ये भरेल? आता एक लक्षात ठेवा, पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर म्हणजे त्यांची क्षमता. ठीक आहे. पहिला नळ आणि पुन्हा हा दुसरा नळ. आता यांची क्षमता कशी आहे बघा, यांची क्षमता कशी आहे? तर पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर किती आहे? 3:5. म्हणजे याचा अर्थ जो पहिला नळ आहे तो प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी बाहेर फेकतो आणि जो दुसरा नळ आहे तो प्रत्येक तासाला किती पाणी बाहेर फेकतो? 5 लिटर पाणी बाहेर फेकतो. जर पहिला नळ एक टाकी 15 तासामध्ये भरत असेल, मग बघा एकूण क्षमता बघा, आता त्या टाकीची एकूण क्षमता बघा. सांगा, पहिला नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 3 लिटर. पहिला नळ प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो आणि तो एक टाकी किती तासामध्ये पूर्ण भरतो? 15 तासामध्ये. मग ती टाकी किती तासामध्ये भरतो? तो 15 तासात. आणि प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 3 लिटर. म्हणजे 15 त्रिक 45 लिटर त्या टाकीची काय असायला पाहिजे? क्षमता. ठीक आहे. 15 त्रिक 45 लिटर. तर दुसरा नळ ती टाकी किती वेळामध्ये भरेल? मग आता सांगा, दुसरा नळ ती टाकी किती वेळामध्ये भरेल? टाकीची क्षमता किती आहे? 45 लिटर. आणि दुसरा नळ ती टाकी किती वेळामध्ये भरेल? मग दुसरा नळ प्रत्येक तासाला किती पाणी भरतो? 5 लिटर. मग 5 न जर 45 ला भागलं तर 5 9 45 म्हणजे उत्तर कितीला पाहिजे आपलं? 9 तास. पहा पर्याय नंबर 1 दिसतो या ठिकाणी. 9 तास. ठीक आहे. पर्याय नंबर 1. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न पहा आता. शेवटचा प्रश्न पहा, एक नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो. आता पहा,
हा सुद्धा प्रश्न जो आहे तो क्षमतेवर आधारित आहे. एक नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो जर दोन्ही नळ एकत्रित हौदाला 18 मिनिटांमध्ये भरत असतील तर फक्त दुसरा नळ टाकी किती वेळामध्ये भरेल. पहा, हा पहिला नळ आणि बेटा हा दुसरा नळ. एक नळ दुसऱ्या नळाचे दुप्पट पाणी फेकतो. एक नळ म्हणजे पहिला नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो. म्हणजे दुसरा नळ जर प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी फेकत असेल तर पहिला नळ हा प्रत्येक तासाला किती पाणी फेकणार? 1 लिटर. कारण पहिला नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी. एक मिनिट. पहिला नळ आणि हा कितवा? दुसरा. जर एक नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो म्हणजे दुसरा नळ जर 1 लिटर पाणी फेकत असेल तर पहिला किती पाणी फेकेल? 2 लिटर. पहिला नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट पाणी फेकतो. आता पुन्हा काय म्हणलं पहा, जर दोन्ही नळ एकत्रित हौदाला 18 मिनिटात भरत असतील मग बघा त्या हौदाची एकूण क्षमता काढू आपण. त्या हौदाची काय करायची? एकूण क्षमता किती आहे मला सांगा. दोन्ही मिळून त्या हौदाला किती मिनिटांमध्ये भरतात? 18 मिनिटात. दोघं मिळून त्या हौदाला 18 मिनिटांमध्ये भरतात आणि दोघं मिळून प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरतात? 2 आणि 1 3. म्हणजे त्या हौदाची एकूण क्षमता 18 त्रिक 54 लिटर आहे. किती लिटर आहे? 54 लिटर. तर फक्त दुसरा नळ टाकी किती वेळामध्ये भरेल? आता पहा आन्सर. टाकीची क्षमता किती आहे आता? 54 लिटर. तर फक्त दुसरा नळ ती टाकी किती मिनिटांमध्ये भरेल? मग दुसरा नळ प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरतो? 1 लिटर. या 54 ला 1 न भाग द्या म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 54 मिनिट. किती यायला पाहिजे? 54 मिनिट. पर्याय नंबर 3 बघा, 54 मिनिट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.